नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील कॉलेज रोड परिसरात आज पहाटे 1:30च्या सुमारास गोवा पासिंगच्या इनोव्हा कारने भीषण अपघात घडवला. कॉलेज रोडवरील एका हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या 4चाकी व दुचाकी वाहनांवर ही कार जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात अनेक वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. जोरदार धडकेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अपघाताची माहिती मिळताच रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. गरिबांना अन्न पुरवठा व्हावा यासाठी सुरू केलेल्या अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा मोठा गैरवापर उघडकीस आला आहे. बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावामध्ये दलालांनी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना देण्यात आलेला तांदूळ तो पुन्हा स्वतः विकत घेऊन तो गोदामात साठवण्यात येत होता आणि काळ्या बाजारात म्हणजे परराज्यात वाढीव दराने त्याची विक्री करण्यात येत होती. अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सुमारे 250हून अधिक गोण्या भरून ठेवण्यात आलेला तांदूळ जप्त केला. संबंधित दलालांकडून हा तांदूळ अवैधपणे खरेदी करून महागड्या दराने विकण्याचा घाट सुरू असल्याचं स्पष्ट झालं. अशा वारंवार होत असलेल्या घटनांमुळे आता प्रशासनाने सतर्क राहून अशांवर कारवाई करणं गरजेचं आहे. या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती आणि आरोपींवर झालेल्या कारवाईचा तपशील लवकरच जाहीर होणार आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. खानापूर रोड आरपीडी चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षांपासून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यानं पाणी रस्त्यावर तुंबत आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार नसल्यानं भाग्यनगर येथून वाहून आलेलं सर्व पाणी या ठिकाणी तुंबतं. थोडा जरी पाऊस झाला तरी ही समस्या निर्माण होते. याबाबतीत वेळेवर तक्रार करूनही गेल्या महिन्यापूर्वी येथील रस्त्याच्या निम्म्या भागाचे पेवर्स बदलण्यात आले, पण का बदलले ते समजलं नाही. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला याचं कारण विचारलं असता त्यानं उत्तर देणं टाळलं होतं. आता हे काम होऊन महिना उलटला नाही तेवढ्यात हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. हा भाग बेळगावच्या उपमहापौरांच्या वॉर्डमध्ये येत असल्यानं त्यांनी त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नेहमीच साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते, तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणंही कठीण बनलंय. तसेच याचा परिणाम या भागातील व्यापारावर होत असून त्यामुळे व्यापारी सुद्धा त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचं बांधकाम करावं, रस्त्याची उंची वाढवून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सदर समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी व्यापारी आणि रहिवासी यांच्या वतीने करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या वळीव पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत कर्नाटक राज्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी संकेश्वरला भेट देऊन नदीपात्राची पाहणी केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी नदीपात्रातील मातीचा भराव अद्याप न हटवल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान हिरण्यकेशी नदीवरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीसाठी मातीचा भराव टाकण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतरही भराव हटवले गेले नाहीत, ज्यामुळे नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत वर्षाच्या पावसाळ्यातही या भरावांमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पालकमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन तातडीने मातीचा भराव हटवण्याच्या सूचना देणार असल्याचं सांगितलं. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील महालिंगेश्वर कॉलनीमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून तिची 4 वर्षांची बहीण ही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कीर्ती नागेश पुजारी वय 30 असं मृत बालिकेचं नाव आहे. ती आपल्या बहिणीसोबत घरामध्ये झोपलेली असताना अचानक त्यांच्या अंगावर भिंत कोसळली. या दुर्घटनेत कीर्तीचा जागीच मृत्यू झाला तर तिची बहीण गंभीर जखमी झाली. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. घटनेची माहिती मिळताच गोकाक शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी कॅम्प येथील धोबी घाट भागामध्ये सुसज्ज उद्यान व पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीच्या व्यवस्थेच्या प्रकल्पाचा पाया घातला. नगर विकास प्राधिकरण यांच्या वतीने 19 लाख रुपये अनुदानित या प्रकल्पाच्या कामगिरीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी हा उपक्रम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शनिवारी सीबीआयने मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या शरीर रचना विभागाचे प्रमुख डॉक्टर तपनकुमार जना यांना अटक केली आहे. त्यांच्यावर कर्नाटकमधील बेळगाव येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला लाभदायक निरीक्षण अहवाल देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. यावेळी बेळगावसह विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 44,60,000 रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. डॉक्टर जना हे नॅशनल मेडिकल कमिशनचे निरीक्षक होते. लाच घेतल्यानंतर त्यांना लगेचच अटक करण्यात आली. ही रक्कम त्या खासगी महाविद्यालयाच्या प्रतिनिधीकडून स्वीकारण्यात आली होती. अटकेनंतर सीबीआयचे अधिकारी शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास डॉक्टर जनांच्या वर्धमान जिल्ह्यातील मिठापूर येथील घरी पोहोचले आणि रविवारी सकाळी 6:30 वाजेपर्यंत त्यांच्या घराची झडती घेतली. या प्रकरणात डॉक्टर जनांसह आणखी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात त्यांची पत्नी सुस्मिता जनांचाही समावेश आहे. सुस्मिता या देखील डॉक्टर असून त्यांनी माध्यमांना सांगितले की मला याबाबत बोलू नको अशी सूचना देण्यात आली आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. हिप्परगे जलाशयातून कृष्णा नदीमध्ये 40,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. कृष्णा नदीत 25,000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याची आवक आहे. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नदीकडे जाऊ नये अशी धोक्याची सूचना देण्यात आली आहे. प्रशासनाने कृष्णा नदी पात्रामध्ये हाय अलर्ट जारी केला असून कोणीही नदीवर जाऊ नये असं बजावण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे पंचगंगा नदीवर बांधलेले अनेक पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या परिसरातील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा वापर करून एका टोळीने 150हून अधिक लोकांची सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचं पुढे आलंय. सायबर गुन्हेगारांनी ट्रम्प यांच्या नावावर असलेल्या ॲपचा वापर करून बेंगळूर, तुमकूर, मंगळूर आणि हावेरी या शहरांमध्ये हा कारनामा केल्याचं समजलंय. या सायबर गुन्हेगारांच्या कारवायांबाबत राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी सोशल मीडिया पोर्टलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स वापरून ट्रम्प यांचा व्हिडिओ प्रसारित केला. त्याद्वारे गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. लोकांनी व्हिडिओवर विश्वास ठेवून आपले पैसे गुंतवले होते. याची चौकशी करण्याकरिता व्हिडिओमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता फसवणूकदारांनी आपली फसवणूक केल्याचं समोर आलं. वडगाव, शहापूर, घामणे, जुने बेळगाव आणि परिसरातील शिवारामध्ये भात पेरणीला सुरुवात झाली आहे. यामुळे शिवारात शेतकरी लगबगीने कामे करत असतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पावसाची चाहूल लागताच वडगाव, शहापूर आदी भागातील शेतकऱ्यांकडून शेतीच्या कामाला सुरुवात होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाल्यानं काही पेरणीच्या कामाला जोर धरू लागलाय. दरवर्षी बळ्ळारी नाल्याला पूर येऊन शिवारातील भात पिकांचं अधिक प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे लवकरात लवकर पेरणी करण्यावर भर देण्यात येत आहे. शहरातील तानाजी गल्ली रेल्वे गेट बंद केल्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आज एकत्र येत गेट जवळ उभारण्यात आलेली संरक्षण भिंत हटवण्याची जोरदार मागणी केली. गेट बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर हजर होणंही कठीण झालंय. व्यापाऱ्यांचा व्यवसाय प्रभावित होत असून स्थानिक रहिवाशांची दैनंदिन हालचाल अडथळ्यांमधून होत आहे. त्यामुळे तातडीने भिंत हटवून गेट पूर्ववत सुरू करावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. कर्नाटक सरकारने विधानसौधच्या भव्य वास्तूला आता पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जून 2025 पासून सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना विधानसौधच्या आतून मार्गदर्शित दौऱ्याद्वारे भेट देता येणार आहे. या दौऱ्यांचे आयोजन पर्यटन विभागाद्वारे करण्यात येणार असून प्रत्येक दौऱ्यासाठी 30 जणांच्या एका गटाला प्रवेश दिला जाईल. या भेटीदरम्यान पर्यटकांना विधानसौधच्या इतिहासाबद्दल तसेच इतर महत्त्वाची माहिती दिली जाणार असून प्रवेशासाठी अधिकृत ओळखपत्र आवश्यक असणार आहे. सुरक्षा नियमांचं पालन बंधनकारक असून भेटीची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत ठेवण्यात आली आहे.
बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या वीज पुरवठा व तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार आसिफ सेठ यांनी समर्थनगर, खंजर गल्ली व अमननगर येथे भेट दिली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या दौऱ्यादरम्यान वारंवार होणाऱ्या लोड शेडिंग आणि व्होल्टेज चढ उतारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. ही उपाययोजना नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. विशेषतः सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या काळात या दौऱ्यामध्ये आसिफ सेठ यांच्यासोबत युवा नेते अमान सेठ, हेस्कॉमचे अधिकारी, स्थानिक नेते आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिकेत ई-अस्थी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत महापौर, उपमहापौर, आयुक्त, शुभा बी, विरोधी पक्षनेते, नगरसेवक व महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. ई-अस्थी प्रमाणपत्र प्रक्रियेमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, तांत्रिक त्रुटी आणि सेवा विलंबावर सविस्तर चर्चा झाली. आयुक्त शुभा बी यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत नागरिकांना त्रास होणार नाही याची जबाबदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. बैठकीत नगरसेवकांनी आपल्या तक्रारी मांडत अधिकारी आमचे ऐकत नाहीत व आमच्या पदाला किंमत आहे का असा रोष व्यक्त केला. प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने लवकरच आवश्यक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. बेळगाव चोरला राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलाला पाण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी बेळगाव चोरला राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने बेळगाव गोवा आंतरराज्य वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पर्यायी मार्ग म्हणून जांबोटी खानापूर मार्गाचा वापर करण्याची प्रशासनाने सूचना केली आहे. खानापूर तालुका अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जून महिन्याच्या मध्यापासून दमदार पावसाला सुरुवात होते. त्यानंतर तालुक्यातील नदी नाले प्रवाहित होऊन तुडुंब भरून वाहू लागतात. मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून तालुक्यात पश्चिम भागासह सर्वत्रच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं असून नदी नाले प्रवाहित झाले आहेत. गेल्या 10-15 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात नदी नाले वाहू लागले आहेत. मलप्रभा नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. होत असलेल्या या पावसामुळे भात पेरणी पूर्णपणे लांबली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे तसेच पेरणीला पूर्णपणे ब्रेक लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.